गोवान आता 1 वर्ष सोडून पोतून येयला आता 8 दिवस जाऊन तेका मार उडयला कितें जाला कितें तेजी पयशे लागून मॅटर दिसता तेणीच मारला म्हाका 100% तेच दिसता तेणीच मारला. गोवानूच बायलेचो खून केल्याची धक्कादायक घटना सालिगांवच्यान मुखार येता. घडले ते अशें सालिगांव मुड्डा वाड्यार एका भाड्याच्या घरांत एका मनशान आपल्या बायलेचो खून केल्ल्याचो प्रकार उक्ताडार आयला. माहिती मेळिल्ले प्रमाण हे जोडपे मूळ कर्नाटकाचे आशिल्ल्याचे समजता. पयशाच्या विशया वयल्यान जोडप्यां मदीं बरोच वाद जाल्लो, ज्या उपरांत घोवान खंय बायलेचो खून केलो अशी माहिती मुखार येता. सध्या सालिगांव पुलिसांनी संशयिताक ताब्यांत घेतला. ह्या घटनेची माहिती मेळटाच एसडीपीओ विश्वेश करपे, सालिगांव पीआय दिनेश गडेकर आणि पीएसआय सर्वेश भंडारी हांणी घटना थळार धांव घेतली. दरम्यान ह्या प्रकरणात फुडलो तपास सुरू आसा. तर हाचेर पिडिताची घरची आणि हेर जण कितें म्हणटात ते जाणून घेवयात. रूमच पळोवना हांवें फर्स्ट टायम पळयलो. तुम्ही कोण त्यांची भयण माझी भयण माझी कितें झालं म्हाका म्हणत कितें जाला कितें तेजी पयशे लागून मॅटर दिसता मारला ते गोवान आता 1 वर्ष सोडून पोतून येयला आता 8 दिवस जाऊन तेका मार उडयला. हांगासर केन्ना रावपाक गेलेली आता एक म्हाका दिसता 3-4 म्हयने जाला रावपाक. 4 म्हयने म्हटले ते गांवान आलो मूळ खंयची ते गांव कर्नाटकान कर्नाटका म्हणजे तुझो भाऊजी तो भाऊजी कर्नाटकान आलो आता पोतून 8 दिवस जाले 1 वर्ष सोडून आणि 8 दिवस पोतून येयला. आणि भयण तुजी केन्ना वांगडाच आसली भाऊजी वांगडा काय ना पयलींसून आसले आता 1 वर्ष गॅप केल्ले तांकां पयशे लागून मेळटा तेजे कर्ज घेतला खूब जाण. सो पयलींच्यान ती गोंयान रावताली हय पयलींसून हा तांकां जाला 30-40 वर्सां. भयणीक तुज्या राव ते गोवा पयलीं कपडे शॉप आसले तेंचे घर बी आसले सालिगांव. नांव कितें भयणीची रुक्मणी. तेणें मारला तेणीच मारला म्हाका 100% तेच दिसता तेणीच मारला. कितें घेवन मारला कितें कळला काय म्हणा नाही पळोवना तू म्हाका हांगा येयलो पळय तेन्ना कितें दिसलें तुका हांगा? ना पळोवना की मॅडम हांव. तू वयर वच. अजून पावूंक नाय ना, साहेबांक सोडून न्हू. तुका केन्ना कळलें आता म्हाका भयण फोन केल्लो व्हडली भयण तेका कितें लपडे जाल्ले तेंचे घरा कडेन. तुज्या पयलीं पुलीस पावल्ले. हय तेजी पयलीं पुलीस ही धाकटी भयण तुजी हय धाकटी भयण अच्छा नाव कितें म्हटलें भयणीचें रुक्मणी. एक इन्फॉर्मेशन मेळ्ळो की खून जाला म्हणून इन्फॉर्मेशन येयला आनी आमी आतां पावलो स्पॉटार डिटेल्स काडटा आनी सांगता म्हाका पूण कोणें गोवान कितें मारलो तेका आवटसायडर गोवन कितें हांगा आउटसायडर मात हांगाच रावतात ते सिन्स बर्थ डिटेल्स मागीर दिता. ओके सो गोवान बायलेक मारलो हय. कितें वेपन यूज केलो कशें कितें नायफ यूज केलो नायफ यूज केला आनी ती डेली झगडी जाताली म्हणून अशें प्रिलिमिनरी इन्क्वायरीन आयलात. सध्या गो एक्यूज खंय कितें एक्यूज आहा आमच्या कस्टडीन आहा. कस्टडीन आहा सालिगांव मर्डर जाला म्हणून आयकलां एक्झॅक्ट कितें काय खबर ना आम्ही हांगासरलो हांव दुसऱ्या वाड्यार हांव बेश्टो इन्सिडंट जाला म्हणून रावलो. कितें कळलो तुमकां कितें कळलो काय ना कितें तरी जाला म्हणजे इन्सिडंट अजून पण पुलीस भितर जावन दिना आमकां कळना कितें जाला म्हणून. म्हाका कांयच खबर ना एक्चुली आतांच एंटर जालो आयकलां म्हणून हांवूय धांवन येयलो कांयच सांगूंक शकना जाल्या म्हणून हांवें आयकलां कांयच खबर ना फक्त एक म्हणटा की ही खरी वायट घटना अशें जावंक फावना. कितें कितें रेंटाक रावताले कितें स्वताचें घर कितें कळलां कोण रेंटाक रावताली खंय त्या कपला भितर घोवा आयला झगडी जावन कितें जालां खबर ना एक्झॅक्टली कांयच खबर ना. आनी सालिगांव मुड्डा वाटो हांगासर आमकां एक खबर कळल्या की हांगासर एक मर्डर जाल्लो आसा अशी इन्फॉर्मेशन हांगासर मेळटा की घोवान स्वताच्याच बायलेचो खून केला अशी इन्फॉर्मेशन सद्याक आमकां मेळटा. ही गजाल जेन्ना सालिगांव पुलिशेक कळली सालिगांव पुलिसांचो स्टाफ व त्याच प्रमाणे एसडीपीओ विश्वेश करपे हे स्वता हांगासर घटनास्थळी सद्याक पावलेले आसा. खून करपाचें फाटलें कारण कितें कित्या खातीर ताचो खून केला कितें फाटलें तेजें कारण आहा ही पुराय अपडेट जी आसा ही आमी सालिगांव पुलिसां कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करया व त्याच प्रमाणे एसडीपीओ विश्वेश करपे हांच्या कडल्यान जाणून घेवपाचो सद्याक प्रयत्न करया. सद्या घटनास्थळी सालिगांव पुलिसांचो स्टाफ हांगासर पावलेलो आसा आनी सद्या इन्व्हेस्टिगेशन आनी पंचनामो सद्या ह्या खुनाचो तेंचो चालू आसा. घोवान स्वताच्याच बायलेचो खून केल्याची खबर सद्याक समोर येयलेली आसा. ही गजाल जेन्ना आमकां कळ्ळें आमी स्वता घटनास्थळी हांगासर पावले आमी हांगासर पावले तेन्ना थेट आमी पळयलां की सालिगांव पुलिसांचो स्टाफ जो आसा हो हांगासर स्पॉटाचेर पावलेलो आसा. पीएसआय पावलेले आसा पीआय पावलेले आसा त्याच प्रमाणे एसडीपीओ विश्वेश करपे हे स्वता हांगासर घटनास्थळी पावलेले आसा आनी जो हांगासर मर्डर जाला जो खून जाला ताचो सद्याक पंचनामा आनी इन्व्हेस्टिगेशन सद्याक चालू आसा. अशी इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या की हांगासर घोवाची आनी बायलेची हांगासर झगडी जाताली आनी काल राती तेंची पयशा खातीर कितें तरी झगडी जाली आनी घोवान थेट सुरी काडली आनी त्या बायलेचो खून केल्याची खबर सद्याक समोर येयलेली आसा. अशी इन्फॉर्मेशन मेळ्ळा आमकां की ती रावपी मूळ कर्नाटकाची आनी हांगासर ती गोंयान खूब वर्सां पासून ती हांगासर रावताली आनी जो थेट म्हाज्या फाटल्यान तुमकां हांगासर एक रूम दिसता त्या रुमान ती रेंटेड रुमान कमीत कमी 3 ते 4 म्हयन्या पासून रावताली आनी काल राती तेंची पयशा खातीर कितें झगडी जाली आनी हेच्या पयलीं तेंची खुबदां झगडी जाताली.
जो रेंट ओनर आसा त्याने सांगलेले सुद्धा की तुम्ही रूम खाली करा म्हणून, कित्याक तुमची झगडी जी आसा ही वारंवार हांगासर जाता. पूण काल त्यांची झगडी इतली वाडली की थेट खुना मेरेन पावलेली आसा आणि एग्रेशनान घोवान थेट सुरी काढली आणि त्या बायले स्वता खून केल्लो आसा. आणि सध्या घटनास्थळी सध्या हांगासर बॉडी जी आसा ही हांगासर रुमान आसा. अशी इन्फॉर्मेशन आमकां SDPO विश्वेश करपे हांच्या कडल्यान कळला की जो एक्यूज आसा, जो घोव आसा तो सध्या पुलिसांच्या कस्टडीन आसा. अशी इन्फॉर्मेशन सद्याक मेळ्ळें आमकां. जिचो खून जाला तिचें नांव जावन आसा रुक्मिणी अशें सध्या आमकां इन्फॉर्मेशन जी रुक्मिणी त्याच्या भावा कडल्यान सद्याक आमकां मेळिल्ली आसा. तो पुराय कितें अपडेट आसा त्याच्या भावा कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करया. सरावंडिंगचे हांगासर रेजिडेंट लोक आसात आमी त्यांच्या कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करया. व सालिगांव पुलीस सध्या घटनास्थळी हांगासर पावल्या. आमी पुलिसा कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करया व आनी इन्फॉर्मेशन आमी SDPO विश्वेश करपे हांच्या कडल्यान जाणून घेवपाचो सध्या प्रयत्न करतले. पूण जी लेटस्ट इन्फॉर्मेशन मेळटा ती की सालिगांव मुड्डावाडो हांगासर एका रेंटेड रुमान एका घोवान एका स्वताच्या बायलेचो खून केल्याची खबर सद्याक समोर येयलेली आसा. सो जितली इन्फॉर्मेशन आनी आमकां ह्या खुना बद्दल मेळत रावतली तितली इन्फॉर्मेशन आणि अपडेट जी आसा आमी सदांच तुमच्या मेरेन पावयत रावतले. पळयत राव तुम्ही इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे, सालिगांवच्यान.